नमस्कार, मी भूषण करंदीकर, डीए डॉक्टर्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थरायटिस या आजाराविषयी. खरं तर आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय, या आजाराची लक्षणं काय आहेत, या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने कोणते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि या आजारावरती नेमके उपाय काय आहेत, या आजारावरती होमिओपॅथीमध्ये नेमके उपाय काय आहेत आणि नम होमिओपॅथी यावरती नेमके कोणते उपाय करतं ज्यामुळे या आजारापासून रुग्णांना लवकर दिलासा मिळतो. या सगळ्या विषय आपण आज जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर आपलं स्वागत. नमस्कार डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला सांगाल की आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय आणि या आजाराची लक्षणं आपण कशी ओळखायची? तर आजचा आपला विषय जसं की तुम्ही विचारलंय की संधिवात म्हणजेच आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय. तर आर्थरायटिस म्हणजे काय की ऑर्थो प्लस आयटिस. तर यामध्ये काय असतं की हाडांवरती आलेली सूज, त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. आर्थरायटिस ही एक खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे. तर यामध्ये आपल्याला बघावं लागेल की नेमकं ऑर्थो म्हणजे हाडांवरती सूज कशा प्रकारे येते किंवा जॉईंटवरती सूज कशा प्रकारे येते. तर नॉर्मली जो आपला एक नॉर्मल जॉईंट असतो, तर तो जॉईंट म्हणजे काय की फक्त दोन हाडांचं जोडणं म्हणजे एक जॉईंट तयार होणं असं नाहीये. तर त्या दोन हाडांना सोबत ठेवण्यासाठी त्याचं प्रॉपर एक स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी त्याला भरपूर गोष्टी सुद्धा मदत करत असतात. जसं की दोन हाडांना जोडून ठेवण्यासाठी त्यावरती एक मेम्ब्रेन असतं ज्याला आपण सायनोव्हियल मेम्ब्रेन असं म्हणतो. हे सायनोव्हियल मेम्ब्रेन काय करतं की त्या दोन हाडांची पकड घट्ट करून ठेवतं एकमेकांसोबत. सो तेव्हा ते जे सायनोव्हियल मेम्ब्रेन असतं त्याच्या आतमध्ये एक लिक्विड सारखा प्रकार असतो, त्याला ऑइल सारखं पण आपण म्हणू शकतो, ज्याला आपण सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणतो. हे जे फ्लुइड असतं हे आपल्या शरीरामध्ये किंवा त्या जॉईंटमध्ये एक लुब्रिकेशनचं काम करत असतं. तर आजचा आपला विषय जो आहे आर्थरायटिसचा, तर तेच आपल्याला जाणून घ्यायचंय की नेमकं हे आर्थरायटिस म्हणजे काय असतं. सो हे आर्थरायटिस म्हणजे काय की एक इन्फ्लमेटरी डिजनरेटिव्ह डिसीज आहे. इन्फ्लमेटरी डिजनरेटिव्ह डिसीजला जर आपल्याला साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर काय असेल की हाडांवरती एक प्रकारची सूज यायला लागते. ओके, तर ती जी सूज असते तर ती नेमकी का बरं येते. युजली आपण बघतो की जसं जसं वय वाढतं तसं तसं सांधेदुखीचा त्रास जास्त वाढायला लागतो. सो बेसिकली काय होतं ना की ॲज पर एज जसं जसं ते वाढणार त्यानुसार कॅल्शियमची लेवल आपल्या शरीरामध्ये कमी होते. कॅल्शियम म्हणा, व्हिटॅमिन डी म्हणा किंवा व्हिटॅमिन ई, फॉस्फरस ह्या ज्या गोष्टी असतात त्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या हाडांसाठी खूप जास्त पोषक द्रव्य म्हणून काम करतात. सो जेव्हा त्या गोष्टी कमी होतील तर तेव्हा काय होणार की आपल्या शरीरामध्ये ही जी हाडं असतात ती हाडं म्हणजे कॅल्शियमनी बनलेली असतात. खूप टणकपणा असतो हाडांमध्ये. जसं जसं वय वाढणार तसं काय होणार की त्या हाडांमधलं कॅल्शियम बाहेर फेकलं जाईल शरीराच्या वापरासाठी, कारण की शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडतंय. सो जेव्हा आपलं हे जे कॅल्शियम असतं हे बाहेर फेकलं जाणार तर तेव्हा तिथे हाडांची झीज व्हायला लागते. ओके, तर ही जी हाडांची झीज असते तर शरीराचं एक फंक्शन असतं की कुठलं पण जर शरीराला त्रास होतोय तर त्या शरीराला आपल्याला एक डिफेन्सिव्ह मेकॅनिझमसाठी तो एक रेडी असतो. म्हणजे काही पण त्रास झाला तर ते शरीर आधी स्वतः लढायचा प्रयत्न करतं, आधी स्वतः सपोर्ट करायचं किंवा रिकव्हर करायचं काम करत असतं. तर ही जी झीज होण्याची जी प्रक्रिया आहे जर ही सातत्याने चालत राहिली त्या पेशंटमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये तर काय होणार की शरीर काय करतं की ते जे कॅल्शियम डिपॉझिशन कमी झालेलं आहे तर ते शरीर ते कमी झालेल्या किंवा कमकुवत झालेल्या हाडाला वाढवण्याचं काम करतं. म्हणजेच तिथे सूज आणण्याचं काम करतं. म्हणजेच आपण काय म्हणतो इन्फ्लमेशन येते एका प्रकारे. डिजनरेशन म्हणजे झीज झालेली आहे म्हणून इन्फ्लमेटरी डिजनरेटिव्ह डिसीज आपण याला एक शॉर्टमध्ये म्हणू शकतो की संधिवाताचा जो त्रास असतो यामध्ये हाडांवरती झीज येऊन हाडांवरती सूज यायला लागते आणि ही हाडांवरती आलेली जी सूज असते ही त्या पेशंटसाठी किंवा त्या व्यक्तीसाठी खूप जास्त त्रासदायक ठरू शकते. डॉक्टर, आर्थरायटिस या रोगाविषयी आपण आपल्याला सांगता या सगळ्या प्रेक्षकांना. मात्र महाराष्ट्रभरातनं फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपण काही प्रेक्षकांचे फोन कॉल सुद्धा घेऊयात आणि त्यांचा काय प्रश्न नेमका जाणून घेऊयात. आपल्याला पहिला प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? मी ओंकार बोलतोय. डॉक्टरांची प्रश्न विचारत होता. ओंकार, आपला प्रश्न थेट डॉक्टरांना विचारा आणि प्रश्न विचारताना कृपया टीव्हीचा आवाज बंद ठेवा. विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. 6 महिन्यापासून जॉईंट पेन व्हायला लागलेत मॅडम. ओके, कुठले जॉईंट कुठले सांधे दुखतात तुमचे असं काही आहे का? जे हातांचे वगैरे सांधे वगैरे दुखायला लागलेत आणि याच्या आधी मला एक व्हायरल मध्ये हे होऊन गेला होता, मला चिकनगुन्या झाला होता. किती वर्ष आधी झालेलं हे? चिकनगुन्यावर मला 1 वर्ष झालं मॅडम. बरोबर. आणि जॉईंट पेन तुमचं साधारण 6 ते 7 महिन्यांपासून चालू झालंय का? हो मॅडम. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे.
तर बघा हा जो प्रकार आहे तुम्ही जसं सांगितलं की चिकुनगुनियाचा फीवर येऊन गेला 1 वर्षाआधी आणि त्यानंतर तुम्हाला जॉइंट पेन चालू झालं. तर जसं की आपण आता पण बोललोय की व्हायरल आर्थरायटिस नावाचा एक प्रकार असतो. हा एक इन्फेक्शियस आर्थरायटिस म्हणू शकतो आपण याला. यामध्ये काय होतं की जेव्हा पण तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालंय, सपोज फॉर एक्झाम्पल 1 वर्षाआधी तुम्हाला चिकुनगुनिया झालाय, तुम्हाला फीवर आलाय, जॉइंट पेन वगैरे चालू झालं असेल, तेव्हा तुम्ही भरपूर मेडिसिन्स वगैरे घेऊन त्यावेळेला ते बरं केलंय. पण जो व्हायरसचा जो एक प्रकार असेल किंवा त्याचा एक परिणाम झालेला आहे शरीरावरती, तो परिणाम अजून सुद्धा तुमच्या जॉइंटवरती दिसतोय. तर याला आपण व्हायरल आर्थरायटिस म्हणू शकतो. तर मेन आपल्याला इथे काय करायचं आहे की कुठल्याही प्रकारचं पेन किलर असो, स्टेरॉइड असो किंवा इंजेक्टेबल्स वगैरे न वापरता होमिओपॅथिक उपचार पद्धतीने आपण तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट देऊ शकतो या केसमध्ये. तुमच्या नजदीक किंवा तुमच्या जवळ कुठे नम्मा होमिओपॅथीची ब्रांच असेल तर तुम्ही अवश्य भेट करा. जेणेकरून आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पडताळून बघू शकतो की तुम्हाला नेमका त्रास काय आहे आणि कितपत लेव्हलचा आहे. त्यानुसार आपण तुम्हाला औषधी देऊ शकतो. मला वाटतं ओंकार तुमचं या उत्तराने समाधान झालं असेल. धन्यवाद. आता आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, जसं आता तुम्ही सांगितलं की या सगळ्या आजारांकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं, विशेषतः आर्थरायटिसकडे. संधिवाताचं विशेषतः आपण जर प्रामुख्याने उदाहरण बघितलं तर गुडघेदुखी हा सर्वसामान्यांमध्ये वयोवृद्धांमध्ये आढळणारा आजार आहे. बऱ्याचदा अशा रुग्णांना थेट शस्त्रक्रिया करायला सांगितली जाते. तर अशा रुग्णांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तर आर्थरायटिसचं जर आपल्याला टाईप बघायचे झाले, जसं की आपण एक इंट्रो म्हणजे छोटंसं पार्टमध्ये आपण समजून घेतलं की आर्थरायटिस काय असतं. त्याच प्रकारे आर्थरायटिसचे जर टाईप सांगायचं झालं तर त्यामध्ये 3 मेन डिवायडेशन आपण करतो. सगळ्यात पहिला टाईप म्हणजे मोनो आर्थरायटिस. मोनो आर्थरायटिस आपण का म्हणतो त्याला? कारण की इथे काय असतं की एक सिंगल हाड किंवा एक सिंगल जॉइंट त्यामध्ये अफेक्टेड असतो. त्याला आपण म्हणतो मोनो आर्थरायटिस. जसं की आपण बघतो गावठी आजारामध्ये पायाचा अंगठा वगैरे खूप जास्त सूज यायला लागतं त्यावरती किंवा त्यामध्ये त्रास व्हायला लागतो. तर ते असतं एक मोनो आर्थरायटिसचा प्रकार. किंवा व्हायरल आर्थरायटिसमुळे सुद्धा एखाद्या जॉइंटवरती जर ते इन्फेक्शन कायम स्वरूपात राहिलं तर तेव्हा सुद्धा जॉइंटवरती सूज येऊन त्रास सुरू होऊ शकतो. सो दॅट इज अ मोनो आर्थरायटिस. दुसरा टाईप म्हणजे काय की ऑलिगो आर्थरायटिस. ऑलिगो आर्थरायटिस म्हणजे काय की 5 सांध्यांपेक्षा जर कमी सांधे अफेक्ट असतील तुमचे, त्या 5 जॉइंटपेक्षा म्हणजे 5 जॉइंट पर्यंत जर तुमच्या जॉइंटवरती सूज आहे तर त्याला आपण म्हणू ऑलिगो आर्थरायटिस. जसं की आपण बघतो की संधिवात हा एक प्रकार आहे ज्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस सुद्धा म्हणतो. यामध्ये काय होतं की तुमचे दोन्ही गुडघे दुखायला लागतात, पायाच्या गुडघ्यांमध्ये त्रास व्हायला लागतो किंवा मग सोरायटिक आर्थरायटिस सारखा जो प्रकार आहे यामध्ये सुद्धा जिथे जिथे पॅचेसेस आहेत, जिथे जिथे स्किन पॅचेस आहेत तुमचे, तिथे तुम्हाला जॉइंट पेन चालू व्हायला लागतो. सो दॅट इज तुमचा जो प्रकार आहे तो आहे ऑलिगो आर्थरायटिसचा. आणि त्यानंतर असतो पॉली आर्थरायटिसचा एक प्रकार. हा आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार. यामध्ये काय असतं की 5 पेक्षा तुमची जास्त सांधे दुखणे. सो इथे काय होणार की 5 सांध्यांपेक्षा जर तुमचे सांधे जास्त दुखतायत तर तिथे काय ना एक रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा प्रकार आहे ज्याला आपण आमवात सुद्धा म्हणतो. आमवातामध्ये काय होतं की रक्तामध्ये एक रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा फॅक्टर असतो, तो पॉझिटिव्ह जर असेल. भरपूर वेळेस आपल्याला बघायला मिळतं की सिरो पॉझिटिव्ह आर्थरायटिस म्हणजे काय की आरए टेस्टची जी तपासणी आहे ती पॉझिटिव्ह आहे. पण कधी कधी काय होतंय की आरए टेस्ट ही निगेटिव्ह येते, पण तरी सुद्धा पेशंटला संधिवातासारखे लक्षणं दिसत आहेत. सो दॅट इज अ सिरो निगेटिव्ह रुमॅटॉइड आर्थरायटिस असं आपण म्हणतो. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं की 5 पेक्षा जास्त जॉइंट अफेक्ट होतात, म्हणून त्याला आपण पॉली आर्थरायटिसमध्ये कन्सिडर करू शकतो. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसला सुद्धा आपण पॉली आर्थरायटिसमध्ये कन्सिडर करू शकतो. सो हे झाले मेन टाईप. इथे आपल्याला काय करायचं असतं की सगळ्यात पहिले आपल्याला पेशंटचे जॉइंट बघायचे आहेत की लुक वाईज ते आपल्याला नॉर्मल दिसत आहेत का, की ते एक स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याला काही मिळत आहेत का बाबा. जसं की आपण गुडघ्यामध्ये बघितलं की जेनू व्हाल्गस आणि व्हायरस ह्या 2 कंडिशन आपण बघतो की जिथे जॉइंट डिफॉर्मिटी होऊन पायांमध्ये कर्वेचर यायला लागतं. सो दॅट इज ऑस्टिओ आर्थरायटिसमुळे येणारे चेंजेस. तर ही एक स्ट्रक्चरल चेंजेस आहे. तर आपल्याला बघायचं आहे की जो पण पेशंट आपल्याकडे येतोय त्याचे प्रत्येक जॉइंट हे नॉर्मल रेशोमध्ये आहेत का, ते प्रॉपर जागेवरती आहेत का. त्यानंतर त्या जॉइंटची मूवमेंट वगैरे व्यवस्थित होतीये का बाबा, हे पण आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं गोष्ट आहे की जॉइंट लुक वाईज तर नॉर्मल आहे बट कुठे स्टिफनेस आहे का, कुठे मूवमेंट रिस्ट्रिक्शन आहेत का, हे पण आपल्याला बघायचं असतं. आणि पेशंटला ते जॉइंट नॉर्मल फील होत आहेत का, पेशंटला त्याचा काही त्रास होतोय का. कधी कधी कसं असतं की मूवमेंट रिस्ट्रिक्शन नाही आहेत किंवा मग आपल्याला लुक वाईज पण ते नॉर्मल दिसतं पण पेशंटला
कुठेतरी एक पेनफुल आपण म्हणू फिलिंग असते सतत की हे दुखतंय ते दुखतंय, तर हे काय झालं ना की कुठेतरी एक अर्ली स्टेजेसचे सिम्पटम आपण याला म्हणू शकतो. जर आपण पेशंटला अर्ली स्टेजवरती ओळखू शकलो तर काय होणार की आपण त्याला त्रास जो होणार आहे पुढे जाऊन आपण त्याला वाचवू शकणार. तर हे झालं एक आर्थरायटिसमध्ये नॉर्मल आपण बघितलं की लुक वाईज, फील वाईज आणि मूव्हेबिलिटी वाईज आपल्याला बघायचं असतं. त्यानंतर अजून काय बघू शकतो आपण आर्थरायटिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एक जॉइंट आहे. होमिओपॅथिक मेडिसिन्सने आपल्याला काय करायचं असतं की जे डिजनरेटिव्ह प्रोसेस स्टार्ट झालेली आहे तिला कुठेतरी आपल्याला थांबवायचं असतं. तो जो जॉइंट अफेक्ट झालेला आहे, कुठला पण जॉइंट असो, गुडघा असो, खांदा असो किंवा हाताची बोटं, पायाची बोटं किंवा आपले कोपर म्हणा, मनगट म्हणा किंवा घोटे म्हणा, हे जे जॉइंट असतात युजुअली याच जॉइंटला आपल्याला त्रास दिसतो. तर ह्या जॉइंटला आपण कशा प्रकारे वाचवू शकू हे सगळ्यात महत्त्वाचं असणार. सो त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचे जे टाइप्स आपल्याला बघायला मिळतात आर्थरायटिस या टॉपिकमध्ये, तर आर्थरायटिसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आमवात, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण संधिवात असं म्हणतो. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आपल्याला येतोय, आपण तो प्रश्न घेऊयात. नमस्कार, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? हॅलो, सुजाता आहे. आता माझं वय वर्ष 30 आहे आणि कोल्हापूरहून बोलते मी. तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता, अविनाश. हॅलो. हा डॉक्टर. हा, नमस्कार. नमस्कार. आता माझं वय वर्ष 30 आहे आणि जवळपास 6-8 महिने झाले. जसं की आम्ही आता टीव्ही वरती बघतोय नाहीचे की रुमॅटॉइड आर्थरायटिस आमवाताचे जे लक्षणं दाखवतात त्याचाच त्रास मला पण आहे साधारण. ओके. हाताला सूज वगैरे येते आणि खूप हातांमध्ये वेदना होतात, म्हणजे हाताच्या बोटांमध्ये. अच्छा. तर बघा, जसं की सांगितलं तुम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखी लक्षणं तुमच्यामध्ये आढळत आहेत. तर रुमॅटॉइड आर्थरायटिसचा जो आजार असतो यामध्ये काय असतं ना की तुमचे जे शरीरातले छोटे छोटे सांधे आहेत, लहान हाडं जे म्हणतो आपण, म्हणजे आपल्या पायांची बोटं किंवा हाताची बोटं, आपली मनगटं, घोटे किंवा कोपर, हे जे हाडं असतात, हे जे जॉइंट असतात, यावरती आधी स्टिफनेस यायला सुरू होतो. स्टिफनेस का येतो? कारण की जॉइंटच्या वरचं जे कॅप्सूल असतं ना हे खूप कडक बनून जातं. त्यामध्ये ताठरपणा आल्यामुळे काय होतं की तुमच्या ज्या मूव्हमेंट असतात त्या कुठेतरी रिस्ट्रिक्ट व्हायला लागतात. मूव्हमेंट करताना किंवा काम करताना तुम्हाला त्रास जाणवू शकतो किंवा सकाळी उठल्यानंतर एक मॉर्निंग स्टिफनेस पण जाणवू शकतो. तर यामध्ये हा जो आजार आहे यामध्ये काय होतंय की हा एक ऑटोइम्युन आजार आहे. ऑटोइम्युन म्हणजे काय की शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती तुमच्याच शरीरासोबत लढतीये एका प्रकारे. सो त्या प्रोसेसमुळे काय होतंय की तुमच्या हाडांवरती सूज येतेय, तुमचे कॅप्सूल्स जे आहेत ते कुठेतरी सुजतायत आणि तुम्हालाच ते त्रास देतायत. इथे आपल्याला काय करावं लागेल की एक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन आपण जे म्हणतो की तुम्हाला नेमका तुमचा स्वभाव कसा आहे, मानसिक स्थिती कशी आहे, तुमच्या शारीरिक तक्रारी काय आहेत, आजार सुरू होण्याआधी तुम्हाला काय मानसिक ताणतणाव होता, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे बघितल्या, अभ्यास करून बघितल्या, तर तुम्हाला नक्कीच या आजारामधून आपण मुक्त करू शकतो. ओके. आयुष्यभर काही गोळ्या घ्याव्या लागतात या? नाही, कसं असतं की प्रत्येक पेशंटचं एक आपण म्हणतो की इंडिव्हिज्युअलिटी असते. प्रत्येक माणूस हा एक दुसऱ्यांपासून वेगळा असतो. त्याचप्रमाणे औषध देण्याचे प्रकार सुद्धा आपले वेगळे आहेत. एकदा का औषध दिलं तर तुमचं शरीर त्या मेडिसिनला कशा प्रकारे रिस्पॉन्स करतं, तुमच्या बॉडीने सुद्धा तेवढा रिस्पॉन्स देणं खूप महत्त्वाचं असतो. सो हे लाईफटाईम मेडिसिन घेण्यापेक्षा आपण म्हणू की तुम्ही एकदा या व्हिजिट करा. एकदा औषधी चालू केल्यानंतर आपल्याला हळूहळू जसा प्रोग्रेस होत जाईल आजारामध्ये किंवा तुम्हाला फरक पडायला लागेल त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी डिसाईड करू शकतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. डॉक्टर, आपण पुढची चर्चा सुरू करूयात. तर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जसं की आपण सांगितलं की पेन, स्वेलिंग आणि मूव्हमेंट रिस्ट्रिक्शन ह्या 3 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला गुडघेदुखीचा किंवा सांधेदुखीचा त्रास जर जाणवत असेल तर रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कसं असतं की त्यामध्ये स्टेजेस वाईज आपल्याला चेंजेस दिसायला लागतात. सगळ्यात पहिल्या स्टेजमध्ये काय होतं की तुमचे जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत शरीरातली, त्या जॉईंटच्या कॅप्सूलवरती कुठे ना कुठे स्टिफनेस आणि ताठरपणा येऊन काय होतं की ते मूव्हमेंट हळूहळू कमी व्हायला लागतं. स्टिफनेस यायला लागतो हातापायांमध्ये. ओके. त्यामुळे काय होणार की तुमची जी मूठ वगैरे मारण्याचे ते घट्टपणे तुम्ही मारू शकणार नाही, हातापायांचं हालचाल करू शकणार नाही, काम करताना तुम्हाला काहीतरी दुखणं वगैरे चालू होऊ शकतं. सेकंड स्टेजमध्ये काय होतं की मॉर्निंग स्टिफनेस जास्त व्हायला लागतो. मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही सकाळी उठणार अर्ध्या तासापेक्षा किंवा 1 तासापेक्षा जर ते
स्टिफनेस म्हणा किंवा जर ते पेन म्हणा जर ते कायम स्वरूपात राहिलं तर तेव्हा सुद्धा आपण म्हणू शकतो की हा एक रुमॅटॉइड आर्थरायटिसचा प्रकार आहे. थर्ड स्टेजमध्ये काय होतंय की कुठेतरी कॅप्सूलवरती सूज तर आलेलीच आहे, स्टिफनेस तर आलेलाच आहे, हाडांवरती पण सूज येऊन काय होतं की मूव्हमेंट रिस्ट्रिक्शन व्हायला लागतात हळूहळू. हे मूव्हमेंट रिस्ट्रिक्शन जर कायम स्वरूपात राहत गेलं तुमच्या शरीरामध्ये तर काय होणार की जॉईंटमध्ये डिफॉर्मिटी यायला वेळ लागत नाही. फोर्थ स्टेजमध्ये आपण काय बघतो किंवा थर्ड स्टेजमध्ये आणि फोर्थ स्टेजमध्ये काय बघतो आपण की जॉईंटच्या डिफॉर्मिटीज आपल्याला मिळतात. नॉर्मल जे स्ट्रक्चर असतं जॉईंटचं किंवा जे हाडं आपल्याला प्रपोर्शनमध्ये असायला पाहिजे ते तुमचे व्यवस्थितपणे राहत नाही. त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला बदल झालेला दिसतो. भरपूर वेळेस आपल्याकडे जॉईंट डिफॉर्मिटीजचे पण पेशंट येतात की असं म्हणजे जॉईंट पूर्ण बदललेले आहेत, त्यांचे आकार सगळे बदललेले, तर ते सरळ होऊ शकतात का? तर कसं असतं ना की आपण शेवटच्या स्टेजवरती येऊन जर आपण ट्रीटमेंट दिली तर आपण त्याला फक्त पुढे जाण्यापासून थांबवू शकतो, पण आपण पूर्णपणे बॅकवर्ड नाही येऊ शकत किंवा पूर्णपणे आपण मागे येऊ शकत नाही, कारण की त्या आजाराकडे तेवढे वर्ष दुर्लक्ष झालेलं असतं किंवा व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घेतलेली नसते. तर इथे काय होतं ना की आपल्याला जर जाणवतंय की पेन होतंय किंवा तुम्हाला सूज येतंय, तुमच्या मूव्हमेंट कुठेतरी थांबतायत, तर आपल्याला त्या गोष्टीसाठी जर तुम्ही आत्ताच लक्ष दिलं तर तुम्हाला जॉईंट डिफॉर्मिटीपर्यंत जाण्याची वेळ येत नाही. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आणखी काय होतं की इंटरनली स्वेलिंग राहते हाडांवरती, तर त्यामुळे काय होणार की सतत एक फिवरिश फिलिंग राहते शरीरामध्ये, कुठेतरी काहीतरी एक कणकणी जे म्हणतो आपण ते तुम्हाला सतत जाणवत राहू शकते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या असतील तर लवकरात लवकर ट्रीटमेंट जर घेतली तर नक्की आपण ती अवॉइड करू शकतो. तर आपण ही चर्चा सुरू करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आणखी एक प्रश्न आपल्याला येतोय, आपण प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा. माझं नाव किरण आहे. मी बोला, तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो, हा किरण बोला. हा मॅडम, माझं 30 वर्ष आहे. मॅडम, मला गुडघेदुखी थोडासा गुडघा जास्त दुखतो थंडीच्या टाइममध्ये आणि बोटं थोडे थंडीच्या टाइम थोडेसे वाकडे वगैरे करतात. त्यांना दिवस शो लागतो त्या पद्धतीमध्ये. ओके, कुठले पायाची बोटं म्हणताय की हाताची बोटं म्हणताय? काय म्हणताय? बोटं कुठली दुखतायत तुमची, हाताची की पायाची? हाताचे मॅडम. हाताची बोटं आणि गुडघा दुखतोय का? हो हो हो. बर. आणि थंडीच्या दिवसांमध्ये त्रास वाढतोय तुम्हाला? जास्तीचा त्रास. हो, जास्तीचा त्रास. ओके, किती वर्षापासून त्रास चालू झालाय? 2 वर्ष झाली मॅडम. 2 वर्षांपासून. ठीक आहे. आणि तुमच्या कामाचं स्वरूप मला कळू शकेल का? तुम्ही काय काम करताय? मॅडम, मी एक ऑफिसमध्ये बसून काम करतो. कंटिन्यू बसून सिटिंग काम असतं का? हो, सिटिंग बसून. ओके. तर बघा, जसं की तुम्ही मला सांगितलंय की तुमचं छोटे छोटे सांधे पण दुखतात आणि गुडघादुखी वगैरे पण चालू झालाय, तर हे काय असतं ना, एक संधिवातासारखी लक्षणं आहेत. म्हणजे हाडांवरती कुठेतरी सूज येतेय, कुठेतरी डिजनरेटिव्ह प्रोसेस चालू झालेली आहे, बरोबर? आणि त्यामध्ये काय होतं की जर तुमचं कंटिन्युअसली सिटिंगमध्ये काम असेल तर आपल्या शरीराची जेवढी पाहिजे तेवढी हालचाल होत नाही, आपल्या मसल्सला स्ट्रेंथनिंग मिळत नाही, मजबूती मिळत नाही. तर यासाठी तुम्ही जेवढं होईल तेवढं व्यायाम, एक्सरसाइज वगैरे थोडं चालू करा. तुमच्या डाएटमध्ये थोडाफार तुम्ही चेंज करू शकता. बॉइल्ड अंडी वगैरे तुम्ही घेऊ शकता, मिल्क घेऊ शकता, किंवा मग जर जास्त दुखणं असेल तर यासाठी मेडिसिनची गरज तर नक्कीच पडेल. पण त्यासोबत तुम्हाला फिजिओथेरपीचं सुद्धा जर आपण चालू केलं ट्रीटमेंट तर काय होणार की तुमच्या मसल्समध्ये एक प्रकारची मजबूती येईल आणि आपल्या औषधामुळे काय होईल की तुमची झीज होण्याची जी प्रक्रिया चालू झालेली आहे आपण ती पण थांबवू शकतो. म्हणजे ॲट अ टाइम आपण तुम्हाला पूर्ण आजारामधून मुक्तता देण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकतो. तर तुम्ही नक्कीच आपल्या घाटकोपरला पण एक ब्रांच आहे नम्मा वैद्यशाळा, तिथं तुम्ही व्हिजिट करा. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. धन्यवाद, आमच्याशी संपर्क साधलात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर त्यानंतर आपण तिसरा सगळ्यात कॉमनेस्ट आपल्याला बघण्यातला जो प्रकार आहे तो म्हणजेच गाऊट. गाऊट म्हणजे काय की शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये एक सिरम युरिक ऍसिड नावाची लेवल वाढायला लागते. नॉर्मली आपण 3.5 to 7 पर्यंत कन्सिडर करतो त्याला की ते नॉर्मल असतं. पण जर त्या रेशोपेक्षा जर ते वरती जाते तर काय होणार की ते कुठेतरी डिपॉझिट व्हायला लागतं. युरिक ऍसिड म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये 3.5 ते 7 पर्यंत आपण कन्सिडर करू शकतो की ते असायला हवं. ओके, सो जेव्हा हे युरिक ऍसिड शरीराच्या बाहेर फेकल्या जाणार नाही व्यवस्थितपणे तर काय होणार की कुठेतरी ते साचतंय, रक्तामध्ये साचतंय म्हणूनच त्याच्या लेवल्स वाढलेल्या येतात. पण त्यानंतर त्याचं डिपॉझिशन जे असतं ते आपल्या शरीरामध्ये कुठं होतं जास्तीत जास्त की पायाचा जो अंगठा आहे आपला, ज्याला आपण ग्रेटर टो असं म्हणतो,
त्या पायाच्या अंगठ्यामध्ये सुद्धा ते साचू शकतं आणि हळूहळू हा जो आजार असतो किंवा जे डिपॉझिशनची जी प्रोसेस असते ती कुठेतरी चालू व्हायला लागते. एकदम माइल्ड पेन कधीतरी पेशंटला जाऊ शकतं, पण त्या आपल्या पायाच्या अंगठ्यावरती कधीतरी एकदम जास्त सूज येऊन तो कधीतरी लाल होऊन खूप त्याची अंगार होणे आणि दुखणं हे सिम्पटम्स सुद्धा आपल्याला गाऊटमध्ये दिसू शकतं आणि त्या ज्या वेदना असतात त्या खूप जास्त तीव्र असतात. खरंय. डॉक्टर, आता याचे प्रकार कळले, याची नेमकी कारणं कळली, लक्षणं सुद्धा कळली. यावरती नम्म होमिओपॅथी नेमके कसे उपचार करतं आणि ही उपचार पद्धती नेमकी वेगळी कशी ठरते? नम्म होमिओपॅथीमध्ये आपण काय करतोय की नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन आपण वापरतोय, बरोबर. नॅनो म्हणजे काय की कमीत कमी डोसेसमध्ये असं मेडिसिन दिलं जातं की जे तुमच्या जीन लेवलवरती ऍक्ट करेल. तो जो आजार असतो तो फ्युचर पिढीला पण स्प्रेड नको व्हायला यासाठी सुद्धा आपण प्रिव्हेंटिव्ह पर्पज म्हणून ट्रीटमेंट देऊ शकतो. सो इथे आपल्या मेडिसिन्समध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स नाहीये, स्टेरॉइड नाहीये, त्यामुळे या मेडिसिनचे तुम्हाला अजिबात साईड इफेक्ट दिसणार नाही, दुष्परिणाम दिसणार नाही. ही पूर्णपणे सेफेस्ट ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो. इथे आपल्याला काय करायचंय की पेन होतंय म्हणून पेन किलर्स द्यायचं नाहीये किंवा वेदनाशामक औषधी आपण देत नाही, स्पेसिफिक ट्रीटमेंट आपण देत नाही. इथे आपल्याला डिटेलमध्ये पेशंटचा माइंड लेव्हलला समजून घेऊन, पेशंटच्या स्वभावाला समजून घेऊन, नेमका आजार चालू का झालाय आणि कसा झालाय, तेव्हा त्यांची मानसिक स्थिती कशी होती, आताची त्यांची मानसिक स्थिती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे समजून घेतल्या तर एक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन निघते, ज्यामध्ये आपण म्हणतो की मेंटल ॲज वेल ॲज फिजिकल मेकअप. ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे घेतल्या तर काय होणार की एक पेशंटचं कॉन्स्टिट्यूशन निघतंय. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 10 पेशंट जरी सांधेदुखीसाठी आले तर त्या 10 लोकांचं कारण वेगळं असू शकतं, 10 लोकांचं दुखण्याचा प्रकार वेगळा असू शकतो, दुखण्याचे टायमिंग वेगळे असू शकतात. त्यामुळे 10 लोकांना आपण सेम औषधी देऊ शकत नाही. प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेगळ्या वेगळ्या प्रकारेच डिवाइड केल्या जाते, तर त्याला आपण एक इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट म्हणू शकतो, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीला घेऊन. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी सविस्तर माहिती आम्हाला या आजाराबद्दल दिली, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. डिअर डॉक्टर्स, या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.